नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोमनाथ कोकतरे या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर या ॲपचे कोकतरे सर तुमचं सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत करत आहेत. या ठिकाणी आपण गणित प्रावीण्य परीक्षेमधील अभ्यास 1.2 जो आहे तो अभ्यास 1.2 चा अभ्यास करणार आहोत. गणित प्रावीण्य परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षेच्या बद्दल तुम्हाला सविस्तरपणे डिटेलपणे माहिती दिलेली आहे. ओके, निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला प्रज्ञा परीक्षेमध्ये येणाऱ्या जो काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार. प्रावीण्य परीक्षा जी आहे ती प्रावीण्य परीक्षा 100% तुम्ही क्रॅक होणार आहेत. फक्त काय आहे की अभ्यास तुम्हाला मन आणि जीव ओतून करायचा आहे, कारण याच्यामध्ये प्रॅक्टिसला फार महत्व आहे, सरावाला फार महत्व आहे. ओके, आता रोमन संख्या चिन्हांवरती हा व्हिडिओ या ठिकाणी आहे. रोमन संख्या चिन्ह, रोमन संख्या चिन्ह म्हटले की तुम्हाला माहिती आहे LCDM जर तुम्हाला माहिती असेल, रोमन संख्या चिन्ह काहीही असू द्या त्याचे नियम जे आहेत ते नियम आपण सगळे अपलोड केलेले आहेत. ती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. ओके, आणि मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी सविस्तरपणे व्हिडिओ पाहिजे असतील तर प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर आपण प्ले स्टोर वरती जाऊन अपलोड करा आणि त्या ठिकाणी हे जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, आता अभ्यास 1.2 रोमन संख्या चिन्ह जे आहेत त्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून लिहायचा आहे. 35. आता 35 म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने लिहितात. LCDM हे कुठंच विसरायचं नाहीये, लिहून ठेवायचं कुठंतरी एका कागदावरती. काय 50, 100, 500, 50, 100, 500 आणि 1000 हे विसरायचं नाही. लक्षात आलं का? हे विसरला की तुम्हाला मग काय होणार आहे, अडचण येणार आहे. कुठंतरी कोपऱ्यामध्ये लिहून ठेवायचं. 35 काय म्हटलेलं रे, 35 म्हणजे काय, x x x आणि v म्हणजे किती, 35. आलं लक्षात? 10, 20, 30 आणि हे 5, 35. 47 लिहायचंय. आता आपल्याला किती लिहायचंय, 47 लिहायचंय. आता 47 लिहिताना इथं मात्र क्रायटेरिया आहे. कोणता क्रायटेरिया आहे? प्रथमतः आपण काय करूया, L लिहून घेऊया. L म्हणजे किती रे, 50, होय की नाही. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे x लिहूया. x म्हणजे किती, मायनस. मायनस इकडे डाव्या बाजूला आलं की काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे, आणि इकडे गेला की त्याचं प्लस होणार आहे. आलं लक्षामध्ये? आता इथं x म्हणजे L वजा 10 म्हणजे 40 आलं. L वजा x म्हणजे किती आलं, 40 आलं. बरोबर आहे. XL त्यानंतर आपल्याला 47 लिहायचंय म्हणजे इथं VI लिहायला पाहिजे. म्हणजे हे 40 त्यानंतर हे 5, 6, 7 म्हणजे 47. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी हे फार सोपं आहे. 59चं उत्तर तुम्ही द्या. 59चं उत्तर तुम्ही द्या, कमेंट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून मला पण समजेल की तुम्हाला रोमन संख्या चिन्ह समजलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 72 लिहायचं. आपल्याला का कोणता संख्या लिहायचं, कोणती संख्या लिहायचंय, 72 संख्या लिहायची आहे. चौथा जो काय प्रश्न आहे तो चौथा प्रश्न आहे. L म्हणजे किती, 50. L म्हणजे किती, 50. ओके, 72 म्हणजे x x म्हणजे 20 झाले. 50, 60, 70 आणि 72 लिहायचंय म्हणून डबल I. ओके, LXXII म्हणजे 72. हे काहीच नाहीये, याच्यापेक्षा मोठे 1000, 2000, 4000, 5000 अशा प्रकारच्या संख्या आपल्याला प्रावीण्यामध्ये विचारल्या जातात आणि ते फार महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर 99 लिहायचं. कोणता लिहायचंय, 99 लिहायचंय. आता 99 कसं लिहिणार, फार अवघड आहे की नाही. 99 लिहिणं फार अवघड आहे, होय की नाही. अरे आहे का नाही. कसं लिहिणार, C म्हणजे किती, 100. C म्हणजे किती, 100. त्याच्या मागे x लिहिला म्हणजे किती झाले रे, 90 झाले. आता 9 लिहायचंय म्हणजे काय लिहिणार, IX. काय लिहिणार आहे, IX. या पद्धतीनं आपण कोणती संख्या आहे, पाचवी संख्या जी आहे XCIX म्हणजे 99, या पद्धतीने आपण लिहू शकतो. लक्षात आलं का तुमच्या पहिल्या 5 उदाहरणं? ओके, स्क्रीनशॉट काढणार असेल तर काढून घेऊ शकता. नेक्स्ट पहा. आता मित्रांनो यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांचं स्वरूप तेच आहे. हा पॅटर्न जो आहे तो सुरुवातीचाच आहे. ओके, 115 संख्या लिहायचे.
किती लिहायचे? 115 संख्या लिहायचे. आता 115 संख्या लिहित असताना कसं लिहिलं पाहिजे? 6वा प्रश्न आहे. सी इथं आपलं LCDM आहे तसं लिहायचं. 50 त्यानंतर इथं 100 50 100 500 1000 हे विसरायचं नाही, आपल्या सोबतच ठेवायचं, ते विसरायचं नाही. ओके. सी म्हणजे किती? 100. आता 15 लिहायचंय म्हणजे काय रे? XV. सी एक्स आणि व्ही म्हणजे काय आलं? 115. आता 250 लिहायचंय आपल्याला. किती लिहायचंय? 250 लिहायचंय. मग 250 कसं लिहिणार आहात? CCL कसं लिहिणार आहात? CC 200 आणि L म्हणजे 50. CCL म्हणजे 250. आता इथं 570 लिहायचंय. 570 लिहायचंय. आता 570 कसं लिहिणार आहात? डी म्हणजे किती रे? डी म्हणजे किती? 500. डी म्हणजे 500 आणि 70 म्हणजे LXX म्हणजे काय? DLXX काय येणार आहे? DLXX. आता 772 संख्या लिहायची. 772 डी लिहा म्हणजे किती येणार आहे? 500 झाला. त्यानंतर CC 500 600 700 झाला. आता 72 वरचे लिहायला पाहिजे. 72 मगाशी आपण लिहिलो होतो. अरे लिहिलो होतो की नाही? काय लिहिलं होतं? 72 म्हणजे L बरोबर आहे. X I म्हणजे 50 60 70 71 72. DCCL XXI म्हणजे काय? 772. ओके. त्यानंतर 1005 लिहायचा. यम काय लिहा? यम लिहा. 1005 लिहायचं. 1005 म्हणजे इथं काय करा? यम लिहा. त्यानंतर यम म्हणजे 1000. 5 म्हणजे काय रे? व्ही. यम व्ही म्हणजे काय आलं? 1005. लक्षात आला? हा जो प्रश्न आहे हा पहिला पॅटर्न आहे. हा काय आहे? पहिला पॅटर्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याला संख्या चिन्हांचा वापर करून लिहायचा आहे. संख्या चिन्हांचा वापर करून या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहिणार आहात आता? XLII. XLII म्हणजे X म्हणजे किती? इथं L लिहिलेलं आहे. इथं पहा XL झालेला आहे. काय झालेलं आहे? XL म्हणजे किती आलेलं आहे? 40 आणि हे 2 42. 40 अधिक 2 म्हणजे किती आलं? 42. त्यानंतर पुढे काय? LV LCDM इथं लिहून ठेवा. LCDM 50 100 500 आणि 1000 हे विसरू नका. L म्हणजे किती? 50. ठीक आहे. 50 अधिक 5 6 7 म्हणजे किती आलं रे? 57 57. ठीक आहे. L म्हणजे किती? 50 अधिक XXX म्हणजे 10 20 30 आणि हे 4 34 म्हणजे किती आला? 50 आणि 34 84 84. ठीक आहे. त्यानंतर XCVI म्हणजे काय? चौथा बघा 96 येणार ना. XC म्हणजे किती आला? 90 आणि प्लस VI म्हणजे 6 96. त्यानंतर CXXI C म्हणजे किती? 100 अधिक XXI म्हणजे किती? 21 121 आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट पहा CCCLXII. ओके म्हणजे किती? 100 अधिक 100 अधिक 100. 300 तर इथंच झाले. इथं 300 झाले होय की नाही? इथे किती झाले रे? 300 झाले. पुढे काय विचारलंय? LX L म्हणजे किती? 50 झाले. 50 झाले. हे XII म्हणजे किती? 12 झाले. 100 200 300 आणि हे 50 आणि 12 62 म्हणजे 362 संख्या आहे. किती संख्या आहे? 362 संख्या आहे. ज्या वेळेस मोठी संख्या असते मित्रांनो, ज्या वेळेस मोठी संख्या असते आणि मोठ्या संख्येच्या डावीकडे
जर एखादा अंक आला छोटा तर मायनस करायचा, आलं लक्षात, आणि उजवीकडे प्लस करत जायचं. रोमन संख्या चिन्हांचा नियम लक्षात ठेवायचा आहे. व्ही 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 असं कधीही लिहित नाही, आलं लक्षात. एक्स 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 हे 3 वेळा त्या ठिकाणी लिहिलं जातं. 3 पेक्षा कमी, 3 पेक्षा जास्त वेळेस एका पुढे एक एक्स हे लिहिलं जात नाही. हे मूलभूत नियम आहेत, ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आपण त्याच्यावरची सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. DCL एक्स एक्स व्ही आय, DCL. आता 7वा प्रश्न दिलेला आहे. D म्हणजे किती रे? LCD म्हणजे 500. किती दिलेलं आहे? 500. त्यानंतर C म्हणजे किती? 100. C म्हणजे किती? 100. इथेच किती झाले? 600 झाले. LXXVI म्हणजे किती? L म्हणजे 50. L म्हणजे किती? 50. 50, 60, 70, 5 75 आणि 1 76 म्हणजेच 676 संख्या आहे. ही किती संख्या आहे? 676 संख्या आहे. 8वा प्रश्न पहा. 8वा प्रश्न पहा. DCC LCDM इथं लिहून ठेवा. इथं काय करा? लिहून ठेवा. LCDM किती? 50, 100, 500, 1000. ठीक आहे. आता इथं पहा. D म्हणजे किती? 500 आणि C म्हणजे किती? 100. 100 100 बरोबर आहे. 500 600 700 किती आलं? 500 600 700. इथं मात्र महत्वाचं आहे, इथं XC आलेला आहे. इथं काय आलेलं आहे? XC आलेला आहे. म्हणजे 100 वजा 10 90, 5 95 96 97 98. आला का लक्षात? हे 500 600 700, 700 अधिक 98 म्हणजे 798 संख्या आहे. कोणती संख्या आहे ती? 798 संख्या आहे. ओके, या पद्धतीने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. DCCIX म्हणजे किती? D म्हणजे 500. D म्हणजे 500. 500 अधिक किती? 100 200 300 म्हणजे किती झाले रे? 800 झाले. 100 अधिक 100 अधिक 100 अधिक IX म्हणजे 9. 500 600 700 800 809 संख्या झाली. कोणती संख्या झाली? 809. आता इथं पहा, या प्रकारचे बऱ्याच वेळा विचारलं जातं. MDCLXVII म्हणजे कोणती संख्या आहे? M म्हणजे 1000. ओके, M म्हणजे किती? 1000. D म्हणजे किती? D म्हणजे 500 अधिक C म्हणजे 100. आता LXVII म्हणजे अधिक 50. L म्हणजे 50. XVII म्हणजे किती? 10 आणि 5 15 16 17 म्हणजे या ठिकाणी 1000 500 600 म्हणजे किती झाले? हे 1600 झाले. 1600 आणि हे 50 60 आणि वरती 67 1667 संख्या आहे. 1667 ही संख्या आहे. मित्रांनो, या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सविस्तरपणे अभ्यासण्यासाठी तुम्हाला प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर या प्रकारचं जे काही ॲप आहे ते प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? जर डाउनलोड करून घेतलं नसेल तर ते प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्या. काही शंका असतील तर या ठिकाणी माझा नंबर 88 066 73 72 9 या नंबरवरती क्लिक करायचं आहे. फोन करा. ओके, थँक्यू.